चला आज थोडा उशिराच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर चला आज मी चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याआधी मी इथं गॅसवर भात करून घेणार आहे. पातेलीमध्येच मी इथं भात टाकलेला आहे. भातामध्ये ना थोडंसं तांदूळ वगैरे टाकले. आता थोडं तूप टाकलेलं आहे मी इथं. तूप टाकल्याने ना भातचा स्वाद वाढून जातो त्यासाठी. तर चला कसे हात बरेच असणार बरेच. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरच्याने प्रार्थना. आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली. चुलीवरचं मटण बनवणार आहे मी, खूप छान टेस्टी. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी मी हे कांदे कापून घेणार आहे. आता हे लसूण पण निवडले गेलेले आहे माझे. टमाटासुद्धा मी इथं कापून घेणार आहे. तर हे कांदे मी अशा प्रकारे उभे कापून घेणार आहे. आपल्याला बारीक नाही कापायचे, कारण आपल्याला भाजी आहे ना कांद्यामध्ये शिजवायची, पूर्ण कांद्यांमध्ये शिजवायची. पाणीचा अजिबात एक थेंबही नाही टाकायचा आहे कांद्यांमध्ये आहे ना. आणि एक टमाटा, असं भाजी खूप छान शिजते कांद्यांमध्ये. तर मी तशी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आता इथं आहे ना अशा प्रकारे मी सर्व काही कांदे 9 ते 10 कांदे मी इथं घेतलेले आणि ते सर्व कांदे मी इथं असे कापून घेणार आहे. मी टेरेसवरतीच बनवणार होते स्वयंपाक, पण टेरेसवरती आहे ना आमचा खूपच पसारा आहे. तर त्यासाठी म्हटलं चला आता तर सामानचे दिवस आहेत, पापड वगैरे वड्या करू तेव्हा तर साफसफाई करावी लागेल, पसारासुद्धा उचलावा लागेल तो. पण आता तोपर्यंत म्हटलं इथं खाली डगमध्ये, इथं पण आमची डगमध्ये छान जागा काढलेली आहे आम्ही. तर बघा इथं भांडी वगैरे घासतो आम्ही. तर इथं हे सर्व काही साहित्य 10-12 कांदे घेतलेले आणि अशा प्रकारे कांदे मी इथं आता कापून घेतलेले. हे कांदे माझे आता कापले गेलेले आहे. आता हा एक टमाटासुद्धा कापून घेते मी. आणि इथं ही जागा स्वच्छ धुवून पुसून मगच मी इथं स्वयंपाकाला बसले. इथं आमचं कायमचं जास्त आणि भांडे घासतो फक्त इथं आम्ही. तर बघा आता टमाटासुद्धा मी इथं कापून घेतलेला. आणि चुलीवरचा स्वयंपाक म्हटला म्हणजे सर्वांनाच आवडतो आणि त्यासाठी म्हटलं चला आता मी चूलसुद्धा पेटवून घेते. इथं आता मी लोखंडाचा पत्राचा चूल ठेवलेला आहे. हा चूल असा असतो ना, आपल्याला जिथं स्वयंपाक करता येईल ना तिथं नेता येतो याला, त्यासाठी मी. तर आता मी प्लास्टिकच्या पिशवीने हा चूल पेटवून घेणार आहे. मस्तपैकी असा प्लास्टिकच्या पिशवीने मी पेटवून घेतला. बघा खूपच छान पेटतो प्लास्टिकच्या पिशवीने चूल. आधी तर आम्ही रॉकेलनेच पेटवायचो, पण आता रॉकेल कुठं दिसायला पण भेटत नाही त्यासाठी. तर बघा मी आता मातीच्या पातेल्यामध्ये मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे. तर तापायला थोडा उशीरच लागेल. तर मी आता 2 पड्या तेल इथं टाकून देते. मातीचं भांडं आहे हे, मातीचं पातेलं. मी दही मोरण्यासाठी एक छोटंसं आणलं होतं आणि एक भाजी खिचडी मसाला भात करण्यासाठी एक मोठं आणलेलं आहे मी. तर 2 घेणार होते, पण म्हटलं एक तर वापरून बघते आधी. खूप छान याच्यामध्ये खिचडी तर खूप छान स्वादिष्ट लागते आणि मटणाची भाजीसुद्धा. आता मी इथं जिरं टाकलेलं आहे. तापलेलं नाही का ते बघते, तापलेलंच नाही अजून, जिरं कुठं तडतड फुटलेलंच नाही आहे. तर चला मी आता तेवढ्यात इथं ते तापतं तोपर्यंत इथं मटण धुवून घेते. मी आता हे मटण इथं धुवून घेणार आहे. आणि बघा इथं मी लवंग, मिरे, दालचिनी आणि ते फूल येतं ना ते अशा प्रकारे इथं टाकलेलं आहे मी. आणि अद्रक लसूणचे तुकडे पण इथं टाकलेले आहे मी परतवण्यासाठी. आता आपल्याला इथं भरपूर असे कांदे कापायचे. छोटे छोटे होते 10-12 कांदे मी इथं कापून घेतलेले. ते छान आपल्याला इथं असं परतून घ्यायचे. आणि चला आता आपण झाकून देऊया, कारण हे कांदे परतवायला थोडा वेळच लागणार आहे आणि याच्यामध्ये काही लटकत वगैरे नाही. तर बघा लालसर आपले कांदे इथं झालेले, पूर्णपणे मस्त लालसर कांदे आपले इथं झालेले. आता आपल्याला इथं टाकायचा आहे एक टमाटा.
एक टमाटा मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला इथं टाकायचा आहे. ते पण परतून घ्यायचं आहे. छान राहतं चुलीवरचं मटण, खूपच टेस्टी बनतं. आता मी इथं बादलीमध्ये आधीच 2 पाण्याने धुवून घेतलेलं होतं, तर परत 1 पाण्याने अजून धुवून घेणार आहे. आणि हे मटण धुवून आपल्याला इथं आता टाकायचं आहे. आणि मस्त असं थोडी हळद टाकायची आपल्याला आधी, आणि मीठ टाकायचं आहे. मीठमुळे तर मग पिसांना चव येते. कोणी म्हणतं आधी मीठ टाकल्याने शिजत नाही, म्हणे असं काही नसतं, शिजून जातं, छान प्रकारे शिजून जातं. आणि आपले जे काही पीस असतात ना ते खूप छान टेस्ट येते त्यांच्यामध्ये, त्यासाठी मी मीठ टाकूनच देते. छान परतवल्यावर आहे ना आपल्याला झाकून द्यायचं आहे, आणि पाण्याचा एकही थेंब आपल्याला इथं टाकायचा नाही. आणि इथं पाणी पण सुटतं बरं का. मी आता हे झाकून देते. आणि आपलं हे मटण शिजतं तोपर्यंत मी इथं आता कोथिंबीर कापून घेते. बारीक अशी कोथिंबीर. आधीसुद्धा ना पावशीने किंवा विळाने कापायचे, पण आता कधीपासूनची आहे ना सुरीने सवय पडून गेली ना, तरी पण मला सवय आहे ना कापायची, मग मी कापून घेते. कधी कधी असं पावशीने पण कापते मी, मला येतं ते कापता. तर बारीक अशी कोथिंबीर मी तर भरपूर कापून घेतलेली आहे. तर बघा, कांदेसुद्धा मी तर चुलीमध्येच भाजायला घालते, छान भाजले जातात. बघू आपली भाजी, बघा पाणी सुटतंय ना थोडं थोडं. आपल्याला पाणी टाकायची अजिबात गरज राहत नाही, आपोआप पाणी सुटतं. आणि मटण छान प्रकारे असं या कांद्यांमध्ये शिजतं ना, एकच नंबर टेस्ट आहे ती, जबरदस्त. तर परत इथं झाकण ठेवते मी. आणि चला आता तोपर्यंत मी इथं आहे ना चपात्यांचं पीठ भिजून घेणार आहे. आणि आमची राशा खेळते नाथबाई, तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करून घेतोय. ती उठली का मग आम्हाला खेळवावं लागतं तिला. तर आता हे चपातींचं पीठ मी भिजून घेणार आहे. टेरेसवरतीच करणार होते मी, तुम्हाला सांगितलं ना. आता एखाद दिवशी ना तुम्हाला टेरेसवरतीच मी आता पसारा सर्व काही आवरून घेणार. जास्त काही नाही आहे पसारा, पण तरी कसा छान वाटत नाही ना मग, त्यासाठी तर तो पसारा मी, पाईप वगैरे पडलेली आहेत, तो पसारा सर्व काही आवरून घेणार आहे मी. आणि तिथं चिकन बिर्याणी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मी हे पीठसुद्धा इथं भिजून घेतलेलं आहे. आता मी हा गोळा करून इथं ठेवते. कांदे पण काढून घेतले, भाजले गेले कांदे काढून घेतले. 3 कांदे टाकले होते मी इथं. गोळा मोरण्यासाठी ठेवते पिठाचा. रुमालीने झाकायचं, पण माझ्याकडे ना आता मी उठून जावं लागेल, त्यासाठी मी प्लेटच झाकून दिलेली आहे. आता पीठ घेतलेलं आहे मी तर चपात्यांना लावायला. बघू भाजी शिजली का नाही. भाजी आपली छानच शिजण्यात आलेली आहे. अजून तर नाही शिजणार, पण मी साईडला उतरून ठेवते. 5-10 मिनटं राहू देईल, साईडला उतरून ठेवेल आणि चपात्या करून घेईल. मी आता इथं चपात्या करून घेणार आहे. आपलं पीठ पण छानपैकी मुरलं गेलं आहे. 15 ते 20 मिनटं झालेले आहे. आणि मटण शिजायला थोडा उशीरच लागतो. नंतर मी ठेवून देणार आहे आता वाफेवरती, होऊ देते.
असा गोळा करून घ्यायचा आहे, थोडं लाटून तेल आणि वरून थोडंसं पीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपली चपाती छान फुगते आणि 4 पूड निघतात मस्त, मध्ये 2 आणि आजूबाजूचे 2 असे. थोडं पीठ मुरलं गेलं की चपात्या छान लाटल्या जातात पटापट. आता तव्यावर थोडंसं तेल टाकून बघून घेऊया. तवा आपला छान तापून गेलेला आहे. चपाती टाकली मी आता इथं. तवा पूर्ण तापून झालेला आहे आपला. दोन तीन चपात्या तुम्हाला करून दाखवते. बघा छानच फुगते चुलीवर, आणि चुलीवरच्या चपात्या अशा खरपूस शेकलेल्या असतात ना, खूप छान लागतात. आता ही एक चपाती मी ना बाकीच्या चपात्यांना तेल लावते, बाकीच्या चपात्या साध्या करते चपात्या, कारण की यांना तेल लावलेले आवडत नाही, आम्हाला तेल लावूनच आवडतात. मग रोज तसंच करत असते मी. पीठ मुरलं की अशी छान चपात्या पटापट लाटल्या जातात. आता ही पण चपाती लाटली गेली, मी टाकते शेकायला तव्यावर. अजून एक करून दाखवणार आहे तुम्हाला. छानच आली ही पण चपाती, मस्तपैकी गोल. ही पण चपात्या मस्त फुगते बघा. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आता चपाती झाली, काढून घेते. आणि ही बघा, ही अजून एक चपाती तुम्हाला करून दाखवते. ही पण चपाती लाटली गेली बघा. आता भात पण झाला गॅसवरती, भाजी शिजून झालेली. हे पण चपाती अशी तेल लावून बनवून घेणार आहे मी, बाकी साध्या करून घेतल्या. झाल्या आपल्या चपात्या इथं. आता चपात्या मी साईडला ठेवते आणि भाजी आपली ठेवते मी परत चुलीवरती. शिजून गेलेली तसं तर भाजी परत ठेवली मी बघा. हार काढून ठेवली होती साईडला मी. आता तोपर्यंत आम्ही मसाला करून घेते खलबत्त्यामध्येच. खलबत्त्यामध्ये मसाला मी सर्व काही कुटून घेतलेला आहे. तर खोबरं टाकलं, कांदे टाकले, अद्रक पावशेने कापून घेते. अद्रक टाकलं, नंतर लसणाच्या 8-10 पाकळ्या टाकल्या आणि मस्त अशी बारीक कुटून घेणार आहे मी इथं. कोथिंबीर टाकायची आहे आता. पटकन कुटलं जातं कोथिंबीर टाकले की. आणि आता आहे ना, आपल्याला इथं थोडं थोडं पाणी टाकून आहे ना
बारीक करून घ्यायचे. त्याआधी इथं चटणी मसाला टाकून घेणार आहे मी. तिखट चटणी, ही तिखट, 1.5 चम्मच मसाला, जिरं, हिंग आहे ना मी शिजवताना टाकला नाही ना, मग आता टाकला. आणि मस्त कुटून घ्यायचे. असा लवकर बारीक होत नाही, मग थोडं थोडं पाणी टाकूनच कुटणार आहे मी. त्याच्याने ना लवकर बारीक होतो. आणि खलबत्त्याने मसाला कुटलेला राहताना त्याची पण भाजी खूप छान चव देते. हे बघा असं बारीक करून घेतलं आहे. पाणी टाकूनच कुटला सर्व काही. आता मी तर 4 बटाटे शिजवून घेतले होते छोटे छोटे. आता बघा भाजी शिजून गेली. आता काढून घेते मी हिला. तेल टाकलं. आधी शिजण्यामध्ये टाकलेलं आहे ना, म्हणून इथं थोडंसंच टाकलं मी. त्यानंतर मसाला आपल्याला इथं छान असं परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं झाकून देणार आहे मी, म्हणजे मसाला छान परतवला जाईल. हे बघा उघडून पाहता येतं. छान मस्त आता मसाला करपवला गेला आहे आपला. आता आपण जे काही मटण शिजवलेलं आहे ते याच्यात टाकायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आता आहे ना खलबत्ता धुवून मी इथं पाणी टाकणार आहे. जाड पण छानच चालतंय, बारीक बारीक. आता इथं खलबत्ता धुवून पाणी टाकून घेतलेलं आहे मी. त्यानंतर ज्या कढईमध्ये मटण काढलं होतं ना, ती कढईसुद्धा धुवून इथं पाणी टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाणी मी टाकून घेतलं. अजून थोडंसं पाणी नंतर टाकणार आहे मी. आता हे बटाटे होते ना ते कापून टाकून दिले. ही अशी भाजी आहे ना माझे पप्पा बनवत होते, स्वतः त्यांच्या हाताने बनवायचे ते. त्यांना असं बटाटे टाकून मटणची भाजी खूप आवडायची, टेस्ट वाढून जाते. आणि याला आहे ना आता इथं कोथिंबीर टाकणार आहे. तरी थोडंसं पाणी टाकलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. इथं छानच अशी भाजी होणार आहे आपल्या इथं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आता झाकून दिलं मी. आता उघडते. पूर्ण परतून द्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे. तुमच्या हिशोबाने तुम्ही भाजी करा. आमच्या घरात 4च जण म्हणून एवढीच भाजी केली मी. बघा एकच नंबर भाजी. परत झाकते. आपली भाजी इथं छानच झालेली. बघा मी आता इथं ताटं करते. आणि माझा चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि खूप खूप माझ्या ताईंचा मला खूपच सपोर्ट आहे, त्यामुळेच मी एवढी पुढे आलेली आहे. भाजी एकच नंबर आपली इथं झालेली, तुम्ही बघू शकता. खूपच छान भाजी इथं झालेली. हॉटेलला बी दूर करेल अशी भाजी इथं आपली झालेली.
आता इथं सर्वांची ताटं केली गेली. तर चला सर्वजण या तुम्ही सुद्धा जेवण करायला, सर्व यूट्यूब फॅमिली. हे बघा अशा प्रकारे ताटं मी इथं केलेली. आता आम्ही सर्वजण जेवणाला बसणार आहे. भाजी तर आपली एकच नंबर झालेली आहे. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूब फॅमिलींना बाय बाय.